हॅलो स्टुडंट, स्वागत आहे तुमचं शिक्षण टीव्ही यूट्यूब चॅनल मध्ये. आज आपण 6 स्टँडर्डचा मॅथ मधील 3.2 जो आपला ऑलरेडी 3.1 अपलोड केलेला आहे यूट्यूब चॅनलवर, तर त्यामधला इन द वर्ड्स ऑफ नंबर्स चॅप्टर चालू आहे. 3.2 आज आपण व्यवस्थितरित्या सोल्युशन पाहणार आहोत. चलायचंय मग एक्सरसाइज कडे. चला तर मग 3.2 राइट द करेक्ट सिम्बॉल. ठीक आहे, ग्रेटर दॅन, लेस दॅन, इन द बॉक्स बिलो. ठीक आहे, आता एक थोडं झूम करू आपण. बघा, राइट द करेक्ट सिम्बॉल दिले आपल्याला. एक क्वेश्चन दिलेले आणि कोणता ग्रेटर आणि कोणता लेस दॅन नंबर आहे. ठीक आहे, त्यासाठी आपण एक काय करू, एक लाईन ड्रॉ करून घेऊ पहिले. आपल्याला इझी जाईल. दिले अशा पकडे. बघा, इकडं प्लस साइड आहे, राईट साइडला आहे. राईट साइड जी आहे ती कोणची रे? प्लस साइड आहे. ठीक आहे, आणि जी लेफ्ट साइड आहे आपली, ठीक आहे, लेफ्ट साइड आहे. लेफ्ट साइड आहे ती कशी? मायनस आहे. ठीक आहे, इथं दिसतंय तुम्हाला, इकडं प्लस, आपल्या इकडं राईट, इकडं लेफ्ट आणि इकडं राईट, तुमच्या राईट साइडला. त्यामध्ये ऑब्झर्व करा, कधी पण राईट साइडचे नंबर कसे असतात? ग्रेटर असतात. कसे असतात? ग्रेटर. आणि लेफ्ट साइडचे स्मॉलर. अरेंज केले त्या लाईन वरती. ठीक आहे, मग या हिशोबाने आपल्याला फर्स्ट क्वेश्चन मध्ये -10 दिला. इथं ऑब्झर्व केलंय का? नंबर नाही दिलेला, पण जो आन्सर की आहे, ठीक आहे, लेसनच्या लास्टला जो लेसन संपल्यानंतर जे आन्सर की आहे त्यामध्ये काय दिलाय? -10 हा लेस दॅन दाखवलाय. मग आता इथं कोणता नंबर ठेवू शकतो? -10 पेक्षा, -10 पासून इकडे -4 ठेवू शकतो, किंवा अदर कोणता आहे राईट साइडचा, -10च्या राईट साइडचा कोणताही नंबर ठेवू शकतो. मी सध्या इथं -2 ठेवू का? चालेल, -2 ठेवला तरी चालतं. ठीक आहे, बघा सेकंड क्वेश्चन. -19 -5. बघा, -19 इकडे येईन कुठेतरी, एक्झाम्पल आपण पाहिलं तर. ठीक आहे, पण -5 कोणता आहे? राईट साइडचा -5. कोणता ग्रेटर असेल? -5 ग्रेटर. आलं लक्षात? अशा प्रकारे. नेक्स्ट, -3 and 0. -3 and 0 कोणता मोठा रे? कधी पण राईट साइडचा मोठा असतो. ठीक आहे, ग्रेटर असतो. ठीक आहे, मग कोणता येईल? आला का? अशा प्रकारे. नेक्स्ट, 8 and 12. प्लसचे दोन्ही पण, +8 +12. आता 8 कुठे? आपण इथं झूम करूया, इकडे 8 येणार आहे. ठीक आहे, आणि त्याच्या पुढे अजून थोड्या अंतरानंतर काय येणार आहे? 12. कोणता मोठा असेल रे? राईट साइडचा कोणता आहे? 12. 12 ग्रेटर दाखवावं लागेल. इकडे 5 0. बघा, प्लसचा 5 आणि इकडे 0. कोणता मोठा आहे? ऑब्विसली 5 मोठा असेल. ठीक आहे, नेक्स्ट, -3 -9. मग -3 -9 मध्ये आपण इकडे बुजवूया. -3 आणि -9 इकडे कुठेतरी असेल. राईट साइडचा मोठा कोणता? राईट साइडचा, म्हणून -3 मोठा दाखवावा लागेल आपल्याला. आलं लक्षात? त्याचे कधी पण ग्रेटर आणि लेफ्ट साइडचे स्मॉलर. मग मला एक कमेंट मध्ये क्वेश्चन सांगा, -8 आणि इकडे कोणता देतो नंबर? एक अजून एक देतो, -3. कोणता ग्रेटर आहे कोणता स्मॉल आहे? त्या कमेंट मध्ये तुम्ही आन्सर देऊ शकता. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे. बघा, सॉल्व करायचं आहे. 4 + 7 -4. आता यामध्ये बघा, एक ट्रिक आहे आपल्यासाठी लक्षात राहण्यासाठी, पहिल्यापासून चालत आलेले. ठीक आहे, ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचा रूल आहे. काय म्हणतोय? ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचा रूल आहे आपल्याला, जो या क्वेश्चन मध्ये अप्लाय करायचा आहे. बघा, प्लस प्लस तुम्ही ऐकलं असाल, दोस्त का दोस्त दोस्त होता है. प्लस प्लस काय होतंय? प्लस. किंवा अजून ऐकलं असेल, दुश्मन का दुश्मन दोस्त. ठीक आहे, मग तिथं काय? मायनस मायनस प्लस, प्लस मायनस मायनस, आणि मायनस प्लस मायनस. कधी पण सेम सिम्बॉल असतील ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये, तर काय करायचंय? ऍडिशन करायचे. आणि विरुद्ध, ठीक आहे, दिसतात ना डिफरंट, प्लस मायनस मायनस प्लस, तेव्हा काय करायचंय?
सबट्रॅक्शन करायचंय. आले लक्षात? अशा प्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. मग एक्झाम्पल मी इथे एक अप्लाय केलं. काय केलं मी? +2 आणि +3 असं लिहिलं, काही तर नाही लिहिलं तरी चालतं. आन्सर काय येणार आहे? 5. पण तेच ठिकाणी मी इथं -2 -3 आन्सर काय येणार आहे बघा? काय येणार आहे? प्लस मायनस मायनस काय होते? प्लस ऍडिशन. -2 आणि -3 किती होणार आहे? 5. पण सिम्बॉल मोठ्या संख्येचं द्यावं लागते, -5. इकडे तेच मी +2 आणि -3 आन्सर काय येणार आहे? प्लस मायनस मायनस होणार आहे. मग काय होणार आहे? 3 मधून 2 गेले, राहिले किती रे? 1. आणि मोठ्या संख्येचं सिम्बॉल -1. खाली नेक्स्ट -2 +3. मग काय येणार आहे? प्लस मायनस मायनस. आन्सर काय? 1. आणि मोठ्या संख्येचा सिम्बॉल प्लस आहे, मग तो ऑलरेडी इथे दिलेला आहे आपल्याला. ठीक आहे, अशा प्रकारे सोल्युशन होते. करताल मग सॉल्व क्वेश्चन? चला तर मग बघूया. बघा, +4 आणि +7 प्लस प्लस प्लस, मग आन्सर काय येणार याचं? इथे लिहू करू. किती आन्सर येणार आहे याचं? 11. ठीक आहे, नेक्स्ट मायनस. आता इथं काय बघा, कधी पण ब्रॅकेटच्या बाहेर काढायची. मला काय कोणती संख्या आहे? -4. ठीक आहे, आणि प्लस ब्रॅकेट मध्ये -5. प्लस मायनस मायनस काय होतंय? प्लस मायनस मायनस. मग आले इकडं प्लस मायनस मायनस, हे काय झालं? -5. इकडं -4. मग आता मायनस मायनस काय होते रे? मायनस मायनस प्लस. मग ऍड करा, किती येणार आहे आन्सर? -9. ठीक आहे, नेक्स्ट हा झाला सेकंड क्वेश्चन. ठीक आहे, थर्ड बघा. -7 +2 काय येणार आहे? -7 +2 इज इक्वल टू प्लस मायनस मायनस. -7 मधून 2 गेले, किती राहते? 5. आणि नेक्स्ट 5 राहिलेत, आणि सिम्बॉल मोठ्या संख्येचा मायनसचा. ठीक आहे, फोर्थ क्वेश्चन बघूया. बघा काय? +10 ब्रॅकेट मध्ये -2. अशा टाइमला पहिले ब्रॅकेट सॉल्व्ह कर. प्लस मायनस मायनस सिम्बॉल. ठीक आहे, नंतर 2 आणि इकडे 10 प्लसचा. आता हे +10 आणि -2 इज इक्वल टू 10 मधून 2 गेले, राहिले किती रे? 8. आणि मोठ्या संख्येचा सिम्बॉल ऑलरेडी आहे ते. ठीक आहे, हे होता फोर्थ. आता पाहूया फिफ्थ क्वेश्चन. काय दिलाय बघा फिफ्थ क्वेश्चन. -63 आणि प्लस पुन्हा ब्रॅकेट मध्ये -32. आता लक्षात ठेवा, -63 प्लस ब्रॅकेट मध्ये -32 प्लस मायनस मायनस. ठीक आहे, हे किती झालं? 32. आणि इकडं -63. मग काय होणार आहे अशा टाइमला? ऍडिशन करा. मग ऍडिशन किती येणार आहे? करा. 63 अशा प्रकारे करतो ना तुम्ही. आणि हे 32, हे किती झालं? 5. आणि हे 9. आन्सर किती आलं? मायनस. आता मोठी संख्या मायनस मायनस प्लस, आणि मोठ्या संख्येचं सिम्बॉल. आलं लक्षात? ठीक आहे, 6 क्वेश्चन सेम. याला थोडं साईडला ठेवतो. नेक्स्ट -71. ठीक आहे, आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय दिलंय? +71. मला सांगा, प्लस प्लस काय होतं? प्लस प्लस प्लसच होतं. ठीक आहे, मग इथं काही करायची चेंजेस गरज आहे का आपल्याला? नाही. प्लस 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 झालं ऑलरेडी. ठीक आहे, आणि इकडं -71 ऑलरेडी इकडं 71. मग आता प्लस मायनस काय येणार आहे आन्सर?
प्लस 71 मायनस 71, आन्सर किती येणार आहे? 0. आलं लक्षात? करता येईल अशा प्रकारे क्वेश्चन सॉल्व. ठीक आहे, क्वेश्चन 2. आता थर्ड क्वेश्चन कडे जाऊया आपण. ठीक आहे, बघा चला, तोच थोडीशी लेवल अप दिलेली. ठीक आहे, चला जाऊ पहिले क्वेश्चन बघूया. किती दिलाय फर्स्ट क्वेश्चन? 78 मायनस ब्रॅकेट मध्ये 45. ठीक आहे, मायनस मायनस काय होतं रे? प्लस. ठीक आहे, किती झालंय? 45, इकडं 78. मग आता काय होणार यांची ऍडिशन करा. मग ऍडिशन आलं का आन्सर? अशा प्रकारे 1 2 3. सेकंड मायनस 19 मायनस सेकंड पहा ब्रॅकेट मध्ये मायनस 19 मायनस ब्रॅकेट मध्ये मायनस 27. मग काय होणार आहे? मायनस मायनस प्लस, हे किती झालं? 27 आणि इकडं मायनस 19. आता द प्लस मायनस मायनस होणार आहे. ठीक आहे, मग आन्सर काय येईल रे? मायनस प्लस 27 मधून 19 गेले, राहिले किती रे? 8. मोठ्या संख्येचं सिम्बॉल ऑलरेडी प्लस झालाय. ठीक आहे, नेक्स्ट थर्ड क्वेश्चन 148 मायनस ब्रॅकेट मध्ये मायनस 37. नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करतोय. काय येणार आहे आपल्याला? मायनस मायनस प्लस 37 आणि इकडे काय 148. आता यांची ऍडिशन किती येणार आहे? 185. चेक करा, बरोबर आहे. ठीक आहे, फोर्थ क्वेश्चन पहा. मायनस 120 मायनस 20. हे काय रे? ब्रॅकेट मधून काढले बाहेर मायनस 120 आणि इकडं मायनस 200. मायनस मायनस काय होतं? प्लस. ठीक आहे, मग 200 मध्ये 120 ऍड केली, किती येणार आहे? 320 आणि मोठ्या संख्येत सिम्बॉल मायनसचा. आलाय क्वेश्चन. नेक्स्ट करा. फिफ्थ बघा, मायनस 57 आहे ब्रॅकेट मध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय मायनस 48. ठीक आहे, मग पहिले तर ब्रॅकेट मधून सॉल्व्ह करूया. मायनस मायनस प्लस 48 आणि इकडं मायनस 57. मग आता प्लस मायनस मायनस 57 मधून 48 गेले, किती राहतात रे? 9 आणि मोठ्या संख्येचा सिम्बॉल मायनस. आले आन्सर. ठीक आहे, अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं. आणि लास्टचा 6 नंबरचा क्वेश्चन मायनस 15 दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय आहे? मायनस 24. मायनस मायनस काय होणार आहे? प्लस. किती झालं? 24 आणि इकडं मायनस 15. प्लस मायनस मायनस काय होणार आहे मग आन्सर? दोघातला डिफरन्स 9 चा. आन्सर प्लस चा राहील का? तर सिम्बॉल मोठ्या संख्येचा ऑलरेडी काही करायचंच नाही करायचं. ठीक आहे, आलं लक्षात? अशा प्रकारे थर्ड क्वेश्चन. ठीक आहे, 3 क्वेश्चन होते प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये. ठीक आहे, आपण सॉल्व्ह केलेले आहेत. विद्यार्थ्यांना लाईक करा, तुमच्या मित्राला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ठीक आहे, भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये.